नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 8/2/2025 रोजी इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यासाठी अमरण उपोषण करणारे शेतकरी यांनी बेमुदत उपोषण करत आहे. त्या उपोषणकर्त्यामधील एक उपोषणकर्त्या मानसिक स्थिती बिघडली आहे आणि तो दिवाळखोर झालेला आहे. त्यानेही आपल्या दिवाळखोरीमध्ये काही शब्द भाषण केलेले आहेत आणि चिंता व्यक्त केलेली आहे. अधिकारी वर्ग ये जात आहे, पाणी सोडल्या जाईल अशी भूमिका सांगत आहेत, परंतु प्रत्यक्षात पाणी हे त्या एरियामध्ये पोहोचलं नसल्यामुळं चिंतेचा विषय झाला आहे. जर पाणी न आल्यास आम्ही रास्ता आंदोलन करू असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी समोरप्रमाणे दिला आहे. सर हॅलो, इकडे बोला, उपोषणकर्त्याला बोला. हां बोला, उपोषणकर्त्याला बोला इकडे. सर, पाणी सोडलं हे आम्हाला माहीत झालं, पण आमचे लोक जाऊन बघून आले. ते गांजेगावचा जो बंधारा आहे, गांजेगावचा बंधारा तिथं पॅक केलेला आहे. तर आमचे लोक पाठवले होतं काढण्यासाठी. त्याला विनंती केली, बा काढून टाका. नाही म्हणे आमचं भरले. हा, मॅडमला बी माहीत झालं. बरं बरं पाठवा. ठीक आहे. हां हां बोला सर. हो हो 4 दिवस झाले ना सर पाणी सोडून. 4 दिवस जरी झालं तरी नदीत पाणी असं गेटमध्ये करून सोडायचं नसते. हो हो, कॅनलच्या याच्यातून जेवढं आलं तेवढंच आलं. हो, कॅनल मधूनच सोडायचं. कॅनलमधून जेवढं आलं तेवढं. पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे तुम्ही उपोषणाला 3/2/2025 पासून बसलेले आहात. परंतु या उपोषणाच्या वेळेस किंवा जेव्हापासून उपोषणाला बसले तेव्हापासून कोणकोणते अधिकारी आणि जे आमदार असेल किंवा खासदार असेल अशा कोणकोणत्या लोकांनी तुम्हाला सहकारीची भावना किंवा इथं मेन मोक्यावर आले होते, आणि जो तुमचा प्रश्न आहे तो आजपर्यंत ती समस्या मिटली की नाही? तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप गणपतराव राठोड, राहणार परोटी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. नेमकं काय समस्या आली हे उपोषणा बसण्याची? म्हणजे आम्हाला पियाला पाणी नाही. नदी पैनगंगेला बिलकुल एक थेंब पाणी राहिलेलं नाही कुठंच. 15 गावच्या वॉटर सप्लाय आहे तिथून, या नदीवरून, पैनगंगा नदीतून. तर आम्हाला गुराढोरांना पाणी पाजवायचं कुठं आणि पाणी पियायला न्यायचं कुठून हा प्रश्न आहे. एकतर विहिरीला पाणी लागत नाही, बोरला तर कसंच लागत नाही. त्यासाठी आम्ही खासदार, आमदार साहेब, तहसीलदार, आपले पालकमंत्री, आपले ऊर्जा मंत्री यांना सर्वांना पत्र देऊन आम्ही 2-3 तारखेपासून उपोषणाला बसलो आहोत. पण आजपर्यंत फक्त आज काही की आमच्या किनवट तालुक्याचे तहसीलदार हे आल्या होत्या आणि आम्हाला पाण्यासाठी आम्ही त्याला मांडलं की त्यानं म्हणते पाणी सोडलं पण कुठं सोडलं? आम्हाला पाणी जिथं पाहिजे तिथं तर पाणी आलंच नाही ना. आता ते म्हणतात आम्ही पाणी सोडलं. अरे पाणी येऊ द्या की इथं, उपोषण सोडा म्हणे, पाणी येईल म्हणे. पाणी काय एवढ्या लवकर येते का असं बोलतात ते. तर आम्ही जावं कोणाकडं? आणि उमरखेडचे आमदार साहेब बी आलते इथं. उमरखेडचे आमदार आणि तहसीलदार ते काल आलते. काल येऊन आम्हाला म्हणायचे बा पाणी आम्ही सोडलं. पाणी सोडलं पण गेलं कुठं? कोण नेलं चोरून त्याला पाण्याला? पाणी नाही तर आम्ही काय करणार आता? म्हणजे फक्त केवळ थापा मारत आहेत समजा, परंतु पाणी जायमुख्यावर जिथं पाहिजेत तिथपर्यंत पाणीच न आल्यामुळं तुमचं कंटिन्यू उपोषण चालूच आहे. बरं, याच्यानंतर काय करणार? तुमचा कोणता पवित्र वापर करणार? याच्यानंतर तर आत्मदहन करावं लागेल, नसता मग रस्ता रोको. आणि ते बी असा रस्ता रोको करणार की आमचे गाई वासरं घेऊन बाया माणसं सर्व तिथं बसणार, रोडवर बसणार समजा. किती गावाला हे समस्या आहेत? 15 गावची समस्या पाणी आहे संदर्भात. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा पात्रामध्ये न सोडल्यामुळे
परोटी गाव किंवा इतर 15 गावाचे जे उपोषणकर्ते हे इथं 6 दिवसापासून बसलेले आहेत. त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचा परिचय द्या. मी कॉम्रेड खंडेराव कानडे, राहणार पांगरी, किसान सभेचा शेतकरी म्हणजे तालुका कमिटी मेंबर आहोत. आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्याच्या प्रश्नावर किनवट तालुक्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून या मजूर सरकारला झोकवायचं काम आम्ही किसान सभेच्या माध्यमातून केलं. आमचे वर्षे आंदोलन चालले. आंदोलन झाल्याशिवाय हे सरकार काय जागा होणार नाही. आमच्या या ठिकाणी माणसं गेल्या 6 दिवसापासून घरदार सोडून, मुलं बाळं सोडून या जंगलामध्ये म्हणजे या खुरीमध्ये बसलेले आहेत. कारण खाली पाण्यासाठी आजपर्यंत बरेचसे आमदार आले, काही खासदार आले, काही सरपंच आले, या ठिकाणी मोठमोठी भाषणं ठोकून गेली, परंतु आतापर्यंत काही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. ज्यावेळेस या ठिकाणी उपोषणकर्ते फोन केला, बाबा पुण्याचा आमदारला फोन केला, पाणी सुटून 8 दिवस झालं, आणि काही पाणी या ठिकाणी आलेलं नाही. मग पाणीच नाही आलं तर सोडलं कशाहून? पाणी सोडलं कशावर खरं धरणार उपोषण करते? जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत खरं वाटणार नाही. म्हणून ज्या शासनाचे काय आमदार असतील, खासदार, जे कोणी प्रतिनिधी, कलेक्टर जे असतील, त्यानं तातडीनं दखल घेतली पाहिजे. 2 दिवसाच्या आत या ज्या ठिकाणी हे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी पाणी येण्याची गरज आहे. आता वरी जर पाणी जर वरच्या लेवल म्हणजे पाणी सोडलं, मोटरी घ्याले, काय घ्याले, हे उडवाउडीचे उत्तर आहेत. आताच आमदारला फोन केला, आपल्या हातगावचे नवीन आमदार, ते म्हणले पाणी सोडलं सांडव्यानं यायला, म्हणले सांडव्यानं. अरे बापू, सांडव्यानं येऊ दे, नको मोठा गेट काढून धडाधड येऊ दे ना पाणी. पुन्हा म्हणाले त्या वरचा गेटही भरू द्या. उपोषण करायला आम्ही गेट भरायला वरी, ते गेट वरी काढा, काय पोलीस फोर्स घेऊन जायचे जा. 2 दिवसामध्ये तातडीनं ज्या ठिकाणी उपोषण आहे त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे. जर पाणी नाही आलं तर आमचे हे 5-6 गाव घेऊन मी किसान सभेच्या वतीनं जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही चक्काजाम करू. आणि हे जे 6 दिवसापासून लोक त्रस्त झाले, पाणी मागायले ना हो. शासनाचं निसर्गाचं पाणी तुम्ही साचून ठेवलं, जर शेतकऱ्याच्या जनावरांच्या उपयोगी पडणं म्हटलं तर त्या पाण्याचा काय उपयोग होणार आहे? त्यासाठी ताबडतोब त्यानं पाणी सोडलं पाहिजे. उडवाउडीचं उत्तर करू नका आणि ताबडतोब आमचं उपोषण पाणी आणून सोडलं पाहिजे. 2 दिवस, 5 दिवस पहा. आज जर समजा पाणी आलं तर ठीक आहे, नसेल तर आपण तुमचं तुम्ही बसा. 2 ट्रक सोडू. पलीकडून अभयारण्यातून वाघ येऊन काय की 4 जनावर खाल्ले आमच्या. ते तर खाऊ द्या, आता पाण्याचा प्रश्न आहे. पाणी जर आलं तर प्रश्न मिटला. कॅनलनं पाणी सोडायला पण कॅनल जागा पाणी नाही म्हणूनच मी तुम्हाला पाणी छोरी 10 पैपा मिळा काही सुखद पाणी पियाचा बाल बच्चा पैपा बाटी पाणीचा बाटी उन्हाळा धन बाटी पहिलं पाणीचा निधन या आत्मा तळप गए जा रहा. पाणी चावचे, तू पाणी पिची कोणी करो का? पाणी चावचं नाही, पिची कोणी तुझा बाटी खायची, बाटी खायचं नाही, बाटी चावचं, पाणी चावचं नाही. बाटी खायचं पाणी पिचं त्या जिरोचं तर लगे यावचं. पाणी पिव 3 दोन तर लगे बोलतो की बेटा आत्मा पाणी छेने पाणी पी, पाणी छेने तळप गए जा रहा. बाटी ठेकडी खाऊन ठेकडी पाणी बाटी बरं दादा, हे जो व्यक्ती आहे पाण्यासाठी इतका म्हणजे वरडत आहे वगैरे, याची मानसिक परिस्थिती काय आहे? ते 3 तारखेपासून उपोषणाला बसल्यामुळे हे नाही का मानसिक ताण पडलं त्याच्या डोक्यावर. गुराढाला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, जनावराला बी पाणी नाही, शेतीलाही पाणी नाही म्हणून 15 गावाचे लोक असंच पाण्यामुळे. मला पाणी नाही, माझा डोर उपाशी आहे, मला 15 पोरगी आहे, सगळा सर आहे मला. त्याला काय पाणी टाकी मध्ये नाही, ढोराला पाणी नाही. त्याचं म्हणणं असं आहे की ढोरू वासरूला पाणी नाही म्हणून खरंच पाणी नाही, सगळ्या गंगामध्ये पाणी नाही. पूर्ण शास्त्र सुद्धा कोरडं पडलेलं आहे. फाशीला 19 बोल
पैसे काय कमी पाणी पाहिजे हे बोला मग गरीब आहे मी तर पाणी पाहिजे असं. बरं बरं बरं. जनावराला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, पियाला पाणी नसल्यामुळे याची मानसिक परिस्थिती बिघडली. बरं बरं बरं. आज 3 तारखेपासून हा बरं. 5-6 दिवस झाले समजा. टाकी पाणी चाहिए ताव कर देती पाणी कुडो विहिरीला पाणी नाही, काही नाही काहीच नाही, परिस्थिती लय बिकट आहे की नाही. बरं बरं. सगळा सर खूप आवडतं काय पूर्व या व्यक्तीची जे मानसिक परिस्थिती जे आहे समजा नवतरुण पूर्व एकत्र येणार सर्व, तर हा आरडाओरडा करत आहे म्हणजे मानसिक परिस्थिती याची बिघडली का गोरगरिबाची हा 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 जेवारी नाही का अर्धी येऊन जर ओली झाली, आता गोरगरिबाची मुलं बाहेर शिकायला. आता हे फेब्रुवारी महिन्यात पाणी संपला सर, फेब्रुवारी महिन्यात पाणी संपला तर मे महिना समोरचा असंच पडून आहे सर. पाणी तर आम्ही कवापासून इथं आमच्यावर कोणी लक्ष देणार, कोणाला बी आम्ही सांगतो तर आमच्यावर दुर्लक्ष. पाणी सोडता म्हणाले, आतापर्यंत पाणी आलं नाही सर. पाणी तर मरावं लागेल सर आम्हाला इथं. बरोबर. गायला प्यायला पाणी नाही, 1-1 किलोमीटर सर आमच्या गावात पाणी दिसायला म्हणल्यावर खाली पाणी नाही. काहीतरी बघा आमच्या शेती माग बंधाराचं 2 वर्ष खाली आतापर्यंत त्या बंधारा सर का साहेब लागे. आता असं समजलं की काही अधिकारी वर्ग, काही राजकीय नेते लोक म्हणत आहे की पाणी सोडत आहे, परंतु पाणी तुमच्यापर्यंत आलं का? नाही आलं, आतापर्यंत आलं नाही ना. कोरडं आहे तर खाली तर पाणी गेलंच नाही ना सर. गेलंच नाहीत. हो पाणी तिकडेच यालाच आहे, तिकडेच आहे का? पाणी सोडायला सर इकडून 4 इंच पाणी येते का सर? किती पाणी आला भरायलाच किती पाणी लागते सर? बरं, आता 6वा दिवस आहे काय की तुमचा उपोषणाचा. जर आता पाणी जर सरकारनं नाही सोडलं समजा, किंवा ज्या तुमच्या समस्या आहेत त्या समस्या जर न मिटल्यास तुम्ही समोरचा पर्याय काय करणार? इस्लापूरला चक्का जाम करणार सर, रस्त्यावर हायवे रस्त्यावर जाम करणार. सर्व परिवार सगळं एकत्र येणार, बसणार. 6वा दिवस आहे पण काय सर, थोडं पाणी पिऊन आहे, जेवले पण नाही, काय नाही. बरोबर सर कोणी आमच्यावर लक्षच देणार गेलं. बरोबर. समोरचं करल आम्ही करता सर, जे आम्हाला जे आमच्या पर्यायाने जे करायचं आहे आम्ही ते समोरचं करणार सर. बरं, आज म्हणजे उद्यापर्यंत ते प्रश्न मिटणार आहे असं सरकारी अधिकारी लोकांना सांगले. म्हणजे उद्यापर्यंत जर प्रश्न नाही मिटला तर समोर करणार समजा. बरं सर, आम्ही आम्ही वाया जाऊ देणार नाही, 100% करणार सर. आम्ही जे आम्हाला करायचं आहे आम्ही ते करणारच. ठीक आहे. वावराचं कट करून टाका. आठ दिवसापासून चालू असलेलं आंदोलन आजपर्यंत यांची समस्या मिटलेली नाही. त्यामुळे शासन कशा प्रकारे या आंदोलनकर्त्याच्या समस्या सोडवणार याकडेही सर्व महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी असाही इशारा दिला, 1 ते 2 दिवसामध्ये पाणी जर न आल्यास आम्ही आत्मदहनी करू आणि रस्ता रोको आंदोलन करू. या आंदोलनामध्ये आमचे 15 गावचे लोक यामध्ये सहभाग नोंदवणार आहे. त्यामुळे खरोखरच सरकारसमोर हा चिंतेचा विषय आहे की लवकरात लवकर या लोकांची समस्या सोडून त्यांना आंदोलन करण्यासाठी भागी पाडू नये असे जनतेतून चिंता व्यक्त आहे. त्यामुळे खरोखरच सरकार यांच्या समस्या सोडवण्यामध्ये लवकरात त्वरित लक्ष देणार का? आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम.